हरिओम. आज सोमवार 15 सप्टेंबर 2025. सद्गुरू ब्रह्मचैतन्य गोंदलेकर महाराज यांच्या प्रवचनाचा आजचा भाग. अखंड अनुसंधान हेच संतांच्या चरित्राचं मर्म. कोणत्याही देवाच्या उत्सवाचा मुख्य हेतू हा की आपल्याला त्याचं स्मरण अधिकाधिक व्हावं. भगवंताचं स्मरण भगवंताच्या प्राप्तीसाठीच करायचं असतं. भगवंताच्या नामाने सर्व प्रकारच्या दुरितांचा नाश आपोआप होतो. नाम घेऊन प्रापंचिक सुख मागणं म्हणजे कामधेनू मिळत असताना ते टाकून गाढव मागण्यासारखं आहे. नामाने प्रत्यक्ष भगवंत घरी येत असताना पैसा, लौकिक संतती आपण मागितली तर ते दुःखालाच कारण होतं ना. नामात स्वतःला विसरायला शिकावं. असं स्वतःला विसरणं म्हणजे समाधीच. नाम घेत असताना स्वतःचा विसर पडणं ही सर्वोत्कृष्ट समाधी होय. जो नामामध्ये इतका रंगला की त्याला स्वतःचा विसर पडला, त्यालाच माझं चरित्र कळेल. नुसत्या तर्काने ते कळणार नाही. सत्पुरुषाचं चरित्र हे जास्त मानसिक असतं. त्याच्या चरित्रामध्ये देहाच्या हालचालींना दुय्यम महत्व असतं आणि चमत्कारांना तर फारच कमी महत्व द्यायला पाहिजे. देहाच्या कोणत्याही अवस्थेमध्ये भगवंताचं अखंड अनुसंधान असणं हे संतांच्या चरित्राचं खरं मर्म आहे. आपण स्वतः भगवंताला चिकटल्याशिवाय दुसरा तसा चिकटलेला आहे की नाही हे कळत नाही. आणि म्हणून संतांच्या चरित्रकाराने स्वतः नामामध्ये रंगून जावं आणि नंतर त्यांची आज्ञा घेऊन चरित्र लिहावं. खरं म्हणजे संतांचा चरित्रकार जन्माला यावा लागतो. मी रामाचा उपासक आहे तरी मला शंकराचा भक्त फार आवडतो. शंकर आणि श्रीकृष्ण ही एकाच परमात्मा स्वरूपाची दोन व्यक्त रूप आहेत. हरिहरांमध्ये भेद नाही असे श्रुती स्मृती पण सांगतात. श्री शंकरालाही अत्यंत प्रिय असलेला रामनाम आपण अखंड घ्यावं. श्री शंकरापासून श्री समर्थांच्या पर्यंत जे जे महासिद्ध होऊन गेले त्या सर्वांनी रामनाम कंठी धारण केलं. रामनामाचा 3.5 कोटी जो करील त्याला त्याच्या देवत्वाचा अनुभव आल्याशिवाय राहणार नाही. रामनामाचा आधार घेऊन सर्वांनी राम जोडावा. राम तुमचं कल्याण करेल हा विश्वास बाळगावा. मी देव पाहिलाय, पण ज्या डोळ्यांनी देव पाहायचा असतो ते हे डोळे नव्हेत, ते ज्ञानचक्षु असतात. आणि भगवंताचं नाम सतत घेत गेल्याने ते प्राप्त होतात. माझ्याकडे येऊन शिकायचं असेल तर हेच की काळजी न करता परमात्मा सर्व करतो ही भावना ठेवायला शिकावं. जिथे नाम तिथे त्याच्या आसपास मी घोटाळत राहतो. तुम्ही अखंड नाम घ्या म्हणजे सदा सर्व काळ माझ्या संगतीचा लाभ घडेल. ज्याच्या मुखी नाम आहे त्याच्या हृदयामध्ये माझी वसती आहे. हरिओम. हरिओम तत्सत. हरिओम.